पूर्णा नगर परिषदेकडून शहराच्या प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून विश्वदीप संदीप कांबळे राहणार नालंदा नगर या 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा शहरातील हरिनगर भागात गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी घडली। गुरुवारी विश्वदीप पावसात बाहेर गेला होता। त्यावेळी रात्री या परिसरातील खड्डा पाण्याने भरला असताना त्याच्या लक्षात न आल्याने तो पाण्यात पडला। ही घटना रात्री 11च्या सुमारास लक्षात आली। त्यापूर्वी विश्वदीपच्या आई वडिलांनी मुलगा हरवला आहे अशी पूर्णा पोलीस स्टेशनला माहिती दिली होती। नगर परिषदेच्या सदरील कंत्राटदाराने ही टाकी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे। याबाबत नागरिकांनी घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत सदरील ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत। पोलिसांनी सदरील मुलगा हरवल्याची माहिती समाज माध्यमातून प्रकाशित केली होती। विश्वदीपचा शोध घेणाऱ्या पोलिसांना गुरुवारी रात्री 11:15च्या सुमारास हरिनगर येथे पालिकेकडून नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह असल्याचे समजले। पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील, फौजदार प्रकाश इंगोले व आमेर चाऊस यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। तेव्हा चौकशी केली असता तो मुलगा विश्वदीप कांबळे असल्याचे उघडकीस आले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। पूर्णा शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठीच्या टाकीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 10 वर्षीय विश्वदीप कांबळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हा प्रकार पालिकेच्या प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचा पहिला बळी ठरला आहे। कंत्राटदाराने काम करताना सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष केले। या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गेला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला असून जबाबदार पाणी पुरवठा अभियंता ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पूर्णा पोलीस स्टेशनला केली जात आहे। अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसून प्रक्रिया चालू आहे असे सांगितले आहे। शिवच्या काय काम बघायचं तर या नगरपालिकेत यायचा मायचा पत्ता नाही आणि आज आम्ही इथे याच्यासाठी आलो की बाबा गणपतीचा प्रश्न तर होईल काहीतरी कमी जास्ती, पण हे काल जे मुलगा पडून त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूचं कारण हे गुत्तेदार आणि हे नगरपालिकेचा सीओ आहे। आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की गुत्तेदारावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यासोबत सहआरोपी मुख्य अधिकाऱ्याला बी 302च्या गुन्ह्यामध्ये मुख्य अधिकाऱ्याला बी आरोपी केलं पाहिजे। आणि एक आज गणपती 2 दिवस झाले बसून एक पूर्वनियोजन गणपती बसण्याच्या अगोदर नगरपालिका प्रशासनाचं पूर्वनियोजनाची काहीतरी नियोजन पाहिजे। गणपतीमध्ये आज प्रत्येक गणपतीपाशी तर नियोजन नाही, पण हे जे शिवाजी महाराजा पुतळा आणि बसवेश्वर चौकामध्ये दोन्ही चौकामध्ये या मेन म्हणजे एकदम पूर्णेचं जीवातलं मार्केट आहे। त्या मार्केटमध्ये सुद्धा अख्ख्या मार्केटमध्ये कुठंच लाईट लावलेला नाही, कसलाच नाही। गणपतीचं तर नियोजन राहिलं बाजूलाच। आज एवढं म्हणजे गणपतीचा सण असताना सुद्धा प्रशासनाचा हलगर्जीपणा करत असेल तर मग प्रशासन काय नुसतं पगारी खायला आणि एका शिव तिकडं हॉटेलवर बसून सह्या करायलाच आहे की काय, अशी आमची जनमानसाची भावना झालेली आहे। नालंदा नगर येथे पाणी पुरवठा अंतर्गत पाण्याच्या टाकीचं खोदकाम त्या ठिकाणी होत आहे आणि बाजूलाच एक सुभेदार रामजी सभागृह आहे आणि त्या सभागृहाच्या प्रांगणात लहान मुलं खेळत असतात आणि त्या ठिकाणी 25x25चा खड्डा करण्यात आलेला आहे आणि त्या खड्ड्याच्या बाजूला गुत्तेदारांनी एक सुरक्षा कवच उभा करायला पाहिजे होतं, पण ते न करता निष्काळजीपणा त्यांचा भोवला आणि त्या परिसरातील एक बालक त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी त्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासनासह तेथील गुत्तेदार आहे आणि त्या गुत्तेदारावर आणि नगरपालिकाच्या मुख्याधिकारी यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पूर्णा शहरातील तमाम सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आज या निषेधार्थ नगरपालिका कार्यालयाला कुलूप ठोकून या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। जोपर्यंत त्या मुलाला त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील। पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याच्या टाकीचं काम नालंदा नगर भागात चालू केलेलं आहे। गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळं काल एक विश्वजित कांबळे ह्या 10 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे। पालिका प्रशासनातील
मुजोर अधिकारी हे फक्त टक्केवारीसाठी नोकरीसाठी वेळ देतात नगर परिषदेमध्ये, असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. कुठलंही काम हे व्यवस्थितरित्या करत नाहीत. हा जो काल मृत्यू झालेला आहे त्यास ह्या नगरपालिका प्रशासनाचे शिव उत्कर्ष गुटे जबाबदार आहेत, पाणी पुरवठा अभियंता जबाबदार आहेत आणि संबंधित ठेकेदार हे सुद्धा जबाबदार आहेत. ह्या तिघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या तिघांना सुद्धा सोडणार नाही. यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी शांत बसणार नाही. यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनच आम्ही शांत बसू.